हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. वुमन सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहे युटेराईन फायब्रॉइड्स किंवा गर्भाशयातल्या गाठी या विषयावर. जसं आपल्याकडे एक म्हण आहे की सुतावरून स्वर्ग गाठणे, म्हणजे एक छोटीशी गोष्ट असते त्याच्यावरून त्याची खूप मोठी गोष्ट बनवणे, तसंच ह्या युटेराईन फायब्रॉइड्सच्या बाबतीत झाले. अनेक स्त्रियांना किंवा त्यांच्या घरच्यांना असं वाटतं की कुठंतरी गाठ झाली म्हणजे त्याचा डायरेक्ट संबंध कॅन्सर या रोगाशी आहे. तर युटेराईन फायब्रॉइड्स हे नॉन कॅन्सरस ग्रोथ आहे, म्हणजे याचा परिणाम किंवा याचा एंड रिझल्ट हा कॅन्सरमध्ये होत नाही. ही शरीरामध्ये झालेली अतिरिक्त वाढ आहे. तर आता ही कशामुळे होती? तर भारतातल्या जवळजवळ 40 ते 50% स्त्रियांना ही गाठ असते. काहींना सिम्पटम दिसले तर ती डायग्नोस होते, काही सिम्पटम नसेल तर ती डायग्नोस सुद्धा होत नाही. तर याची कारणं काय आहेत? तर अशी एक्झॅक्ट कारणं पिनपॉईंट सांगू शकत नाही की ह्याच्यामुळेच होते, पण आत्तापर्यंत जी साधारण कारणं दिसून आली आहेत ती आहेत हॉर्मोनल इम्बॅलन्स. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या दोन हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स झाला की फायब्रॉइड्स जास्त प्रमाणात दिसून येतात. तुमची हेरिडिटी असू शकते, तुमच्या आजीला, आईला, काकूला, आत्याला कुठंतरी घरामध्ये ती लिंक असेल आणि यू आर प्रोन टू दॅट टाईप ऑफ काय म्हणू शकतो फायब्रॉइड्स. कारण मग तुमची लाईफस्टाईल चांगली नसेल, तुमचं वजन खूप वाढलं असेल, दुसरे हॉर्मोन्स जसे थायरॉइड, इन्शुलिन ह्याचा काही इम्बॅलन्स असेल तर फायब्रॉइड्स येण्याची जास्त शक्यता असते. आणि सगळ्यात शेवटी असं दिसून आले की ज्या मुलींना लवकर पिरियड्स येतात त्या मुली जास्त प्रोन टू असतात युटेराईन फायब्रॉइडसाठी. तर ते याच्यामध्ये जसं गर्भाशयातल्या गाठी असं म्हणतो युटेराईन फायब्रॉइड, तर त्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकाराप्रमाणे त्याचे सिम्पटम्स येतात. तर गर्भाशय आपलं रेक्टम म्हणजे मलाशय आणि ब्लॅडर म्हणजे आपलं मूत्राशय ह्याच्या दोन्हीच्या मध्ये असतं. त्याच्यामुळं त्याची पोझिशन कुठं आहे आणि त्या फायब्रॉइडची पोझिशन कुठं आहे त्याच्याप्रमाणे त्याचे अनेक सिम्पटम दिसतात. आता एक असतं ते सब सिरोजल म्हणजे अगदी जे बाह्य आवरण असतं गर्भाशयाचं त्याच्यावरती आलेले असतात फायब्रॉइड्स. दुसरे असतात इंट्राम्युरल म्हणजे जे गर्भाशय आपल्या मसल्स बनलेलं आहे, तर त्या मसल्समध्ये त्याच्या गाठी बनतात आणि मग ते इंट्राम्युरल अशा गाठी बनतात. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त त्रासदायक आपण म्हणू शकतो तर सबम्युकोजल हा फायब्रॉइडचा प्रकार आहे. सबम्युकोजल म्हणजे गर्भाशयात जी रिकामी जागा असते ज्याच्यामध्ये बेबी किंवा प्रेग्नन्सी किंवा आपलं जे नेहमीचे पिरियड्स असतात ज्याच्यामध्ये लायनिंगची ग्रोथ होते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पोकळीमध्ये होतात त्या पोकळीमध्ये जे फायब्रॉइड वाढतं त्याला म्हणतात सबम्युकोजल. तर आता याचे सिम्पटम्स काय दिसतात? तर जसं मी तुम्हाला म्हणाले की बऱ्याच अगदी लहान साईजमध्ये असेल, म्हणजे साधारण एक 5 सेंटीमीटरपर्यंत असेल, म्हणजे एक साधारण एवढं एक छोटं द्राक्ष असतं तेवढं, तर तेवढ्या साईजपर्यंत जनरली काही सिम्पटम येत नाही, त्याचा काही त्रास होत नाही. जसा साईज वाढत जातो आणि त्याची पोझिशन असते त्याच्याप्रमाणे त्याचे सिम्पटम्स येतात. मग आता पहिले सिम्पटम्स काय येऊ शकतात? जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्लॅडर आणि रेक्टमच्या मध्ये असल्यामुळं कॉन्स्टिपेशन होणं, कारण ती वाढलेली ग्रोथ असते ती प्रेस करते आणि मग कॉन्स्टिपेशन होणं, पोट साफ न होणं ही तक्रार असू शकते. स्त्रिया वॉशरूमला गेल्यानंतर युरिन क्लीन झाली आहे, पूर्ण युरिन पास झाली आहे असं न वाटणं किंवा सतत थोडी थोडी युरिन येऊन सतत ती अर्ज होणं की मला वॉशरूमला जायचं आहे, ही साईन असू शकते. पिरियड्सच्या बाबतीत जर आतल्या बाजूला जसं मी तुम्हाला म्हणाले सबम्युकोजल जर असेल तर तिथं आतली गर्भाशयाची जी लायनिंग असते त्याचा एरिया वाढतो आणि त्याच्यामुळं ब्लिडिंग जास्त प्रमाणात होतं, ब्लिडिंग लॉंग टर्म होतं आणि पिरियड्स जास्त दिवस चालतात आणि जास्त ब्लिडिंगवाले असतात. किंवा ह्याच्यामध्ये आधेमध्ये जे होणारं स्पॉटिंग आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की 2 पिरियड्सच्या मध्ये स्पॉटिंग होते, मध्येच ब्लिडिंग होते, हे सुद्धा फायब्रॉइडमुळे होऊ शकतं. ठीक आहे. तर आणि जसा जसा फायब्रॉइडचा साईज ग्रो होत जातो तसे तसे त्याचे आपल्या पोटामधली जागा अर्थातच त्याच्यामुळे व्यापली जाते आणि त्याच्यामुळं येणारे सिम्पटम जसं डिस्कम्फर्ट आहे, सतत पेन आहे किंवा मागच्या बाजूला जर तो फायब्रॉइड वाढत असेल तर बॅक पेन असते किंवा विकनेस असतो, लिथार्जी असते, ह्या गोष्टी याच्यामध्ये दिसू शकतात. आता ह्या गोष्टी झाल्या नॉर्मल सिम्पटम. आता बऱ्याच वेळा विचारलं जातं की फायब्रॉइड्सचा प्रेग्नन्सीवर काही परिणाम होतो का? तर जर त्या फायब्रॉइडच्या पोझिशनवर प्रेग्नन्सीवर परिणाम होतो का नाही होतो हे डिपेंड आहे. जर बाहेरच्या बाजूला फायब्रॉइड असेल तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. आतल्या बाजूला अगदी असेल आणि अगदी छोटा असेल तर त्याचाही फारसा परिणाम होत नाही.
पण जर त्याचा साईज मोठा असेल तर मग इथं प्रेग्नन्सी राहण्यापासून ते कन्सीव्ह झाल्यानंतर त्याची अटॅचमेंट होऊन किंवा प्लासेंटाची व्यवस्थित ग्रोथ होणं, तो तिथं व्यवस्थित अटॅच होणं, म्हणजे नाळ बाळाची जी म्हणतो ती व्यवस्थित अटॅच होणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि जर तो ट्यूमर मोठा असेल, म्हणजे ती जर फायब्रॉइड मोठा असेल, तर बाळाला आतमध्ये आतली जागा त्या फायब्रॉइडनं व्यापलेली असते, त्यामुळे बाळाला ग्रोथ होण्याला फारशी जागा राहत नाही. त्यामुळे मग ती प्रेग्नन्सी मग त्याच्यामध्ये लवकर बाळाची डिलिव्हरी करावी लागते किंवा बाळाची जितकी पाहिजे तेवढी ग्रोथ होत नाही. तर मग याला काय आता उपाय आहे, तर आपल्या घरामध्ये जर आपल्याला माहीत असेल की हिस्ट्री आहे, आपल्या आईला फायब्रॉइड होतं, आजीला होतं, किंवा आपल्या ब्लड रिलेशनमध्ये ज्यांना कोणाला जर फायब्रॉइड असेल, तर साधारण 35 नंतर कधीतरी 6 महिन्यातनं एकदा तुम्ही साधी सोनोग्राफी करून घ्या. सोनोग्राफीमध्ये कळून येतं की फायब्रॉइड आहे का नाही. आता याला ट्रीटमेंट काय आहे, तर छोट्या साईजचे ते मीडियम साईजचे फायब्रॉइड्स होमिओपॅथिक उपचारांनी पूर्णपणे बरे होतात, नाहीसे होतात. पण जे खूप मोठ्या आकाराचे फायब्रॉइड्स आहेत की ज्याच्यामुळे तुमची पोटातली कॅव्हिटी, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी जी प्रेस होते किंवा दुसरे अनेक सिम्पटम्स येतात, अशाला सर्जिकल आपण तो फायब्रॉइड आहे तो काढतो. किंवा जर खूप जास्त मल्टिपल फायब्रॉइड्स असतील आणि त्या स्त्रीला त्याच्यामुळे खूप जास्त त्रास होत असेल आणि फर्टिलिटी पिरियड जर त्या स्त्रीचा संपलेला असेल, म्हणजे मुलं मोठी असतील, तर याच्यामध्ये हिस्टेक्टॉमीसुद्धा सांगितली जाते. तर डिपेंड्स अपॉन द सिव्हिअरिटी ह्याच्यावर ट्रीटमेंट आहे. तुम्हाला जर असं वाटलं की ह्याच्यातला कुठलाही सिम्पटम तुम्हाला दिसतोय, तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला, तुमच्या फॅमिली डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करा. याच्यावर व्यवस्थित उपचार होतो. याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आहे. शरीरात एक थोडी झालेली ओव्हरग्रोथ आहे, जी कॅन्सरस नाही आहे, नॉन कॅन्सरस ग्रोथ आहे. त्यामुळे फायब्रॉइडचा असा मोठा बागुलबुवा बनवू नका. फायब्रॉइड हे खूप कॉमन आहे, पण याच्यासाठी काळजी ही घ्या की तुमचं हॉर्मोनल बॅलन्स, ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या गोष्टी कोणत्या, की तुमचं हॉर्मोनल बॅलन्स नीट ठेवणं, तुमचं हिमोग्लोबिन, तुमचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते सतत चेक करत राहणं. 6 महिन्याला चेक केलं तरी काही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह वेट गेन होऊ न देणं आणि एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे आणि हे आपण करू शकतो. आणि बऱ्याच वेळा खूप ज्या हेल्दी स्त्री असतात त्याच्यामध्ये याचा फारसा त्रास दिसून येत नाही आणि आपण हे करू शकतो नक्कीच. आणि जरी तुम्हाला डायग्नोज झाले तर मीडियम साईजपर्यंत फायब्रॉइड्स होमिओपॅथीनं पूर्णपणे बरे होतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका, तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि फायब्रॉइड या आजाराबाबतीतची भीती मनातून कायमची काढून टाका. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहे PCOD किंवा PCOS बद्दल, त्यामुळे तो व्हिडिओ अजिबात मिस करू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.